आलात का या स्वागत करतो पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये नाही, कारण हे व्हिडिओ काल चालू झाला आहे, हे त्याचा दुसरा पार्ट आहे. ठीक आहे, तर काल तुम्ही बघितलं मकात पाणी लावलं होतं तर ह्या मकातलं बरंच भिजले, थोडंसं राहिले अजून भिजवायचं. आणि रात्री मी जाताना काय केलं होतं की ह्या मकात पाणी लावलं होतं. ही जेव्हा काय ना ह्या मकात पाणी मोकार सोडून दिलं होतं, कमीत कमी 6 साऱ्यांवर मी मोकार पाणी सोडून दिलं होतं. आता तेच बघायला लावलं नेमकं काय विषय झाला काय नाही झालं. आता ह्यातला पाणी एकदम फुल ढोस असलेला आहे. मला दाखवतो. आता इथं गावातही बरंच, इथं गावात उगवल्या मधून दिसतंय नाही दिसते थांबा तिकडं दाखवतो. कटावर त्यांना सगळं नव्हतं मारलं, आतमध्ये मारलं होतं. आता इथनं ही मका हे मकात ना सगळं पाणी झालंय असं, म्हणजे इथं गुडघे इतकं पाणी साचलं इथं सगळीकडं. आणि तिकडं ही सार राहिली, ही कमीत कमी 4-5 सार राहिले, ते आता पाणी लावून दिले. आणि इकडून ह्या वरच्या साईडने मी इथं 6 साऱ्या पाणी लावलं होतं, ती 6 सारं झालेलं इथं. आता ह्या साऱ्या पाणी लावून दिलं तर सकाळीच, म्हणजे घरचे आले होते वडील, त्यांनी लावून दिलं होतं पाणी. आणि आता ह्याच्यात बी बघू कुठवर पाणी आलं. इथं बी पाणी आलंय, तिकडून आलंय ती इकडल्या साईडने. ह्या साऱ्यात ना तिकडून वरून पाणी आलेलं नाही. ह्या साऱ्या बघा पाणी हवा इथं आले, तर कुठं पाणी आलं कुठं नाही आलं ते बघावं लागेल. तिथं पाणी आहे ऑलरेडी. आता चला पुढं मग आता कसं वाटतं एकदम कणीस बघा, असं कणीस आहे तिथं, असं कणीस आहे एकच आहे, जास्त काय कणीस नाहीत आले. तिथं काय पाणी अजून आलेलं नाही. ही जी आहे ही पाणी दिसतं, ही खालनं साचलेलं खालनं आलेलं आहे, तर वरनं अजून पाणी आलेलं नाही. रात्री पाणी लावलं होतं ना त्याचा विषय हवा, रात्रीचा विषय. ह्या पाणी इकडून लावलं होतं मी पलीकडून आपण 6 साऱ्या लावलं होतं ते आलेलं आहे. आवाज कसा येतोय थोडं ॲडजस्ट करून घ्या, कारण मका वाचली मका चालताना असंच होणार आहे. तर असा विषय. आता ह्या साऱ्यात मी चलतो, ह्यात पाणी आलं आहे थोडंसं हितवर निम्म्यापर्यंत आलं आहे. आता हे जे सारा आहे ह्यात बी येतं आहे पाणी, ह्यात बी येतं आहे, म्हणजे पलीकडे सगळं भिजलेलं आहे म्हणायचं. आता हेऊ एक आणि हेऊ एक, हे 2 सार राहिल्या उभा आहे. ह्यात आता थोडं यायला लागलं आहे पाणी हितवर निम्म्यापर्यंत. कडच्या साऱ्यात काय कुठंच आलेलं नाही. काय करायचं ह्या साऱ्या कडे साऱ्या जास्त पाणी लावायचं. कडेच्या साऱ्याचं काय कुठं आलंच नाही, थोडंसं आलं इथं जागा केली मकातच मध्येच. तुम्हाला कालचा व्हिडिओ नसला बघितलं बघा, चॅनलवर जाऊन अपलोड केला, हे सगळं सांगितलं. हिथवर पाणी आलं थोडंसं. ठीक आहे, आता कडं जाऊ इथं आलं ह्यात हे कडच्या साऱ्या, आणि त्या साऱ्या जास्त लावायचं पाणी गरज आहे. गवत बघा बांधावर त्यांना सगळं मारलं नव्हतं, लई बेकार झाले. तर विषय असा आहे, तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला आपल्याला लाईक करा, एक कमेंट करा. शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की जाऊन द्या. ठीक आहे, आता इथं पाणी ऐकून घ्यावं लागेल. आता विषय ताटकाफडकी निर्णय घेऊया. हे आता मी काय करतो, ही इकडं जे लावले हा ती सकाळधरनं ती लावून घेतलं होतं सगळं. आता ती सगळं पाणी बंद करून घेतलं आणि ह्या 2 साऱ्या लावले. ह्या पाणी साऱ्या जास्त लावले, ह्या साऱ्या थोडं लावले, हे लांब गेलं. आता तुम्ही म्हणता की सकाळधरनं लावलंय म्हणतोय, रात्री बी लावलंय म्हणतोय, पाणी नेमकं लावलंय कशाचं. तर कालच्या व्हिडिओ सगळं सांगितलं होतं, तरी सांगतो की ही पाणी आहे ती ढेगळ्याचं आहे. म्हणजे कॅनेलवरनं शायपेन केलं आहे, शायपेन करून इथे डायरेक्ट पाणी लावलेलं आहे. वॉटर बिटर लाईटीचा काहीच विषय नाही, डायरेक्ट पाणी येतं आपल्याला कॅनेलवरून. तिकडे वरती कॅनेल आहे आणि तिकडून वरून इकडे उतारा असल्यामुळे उतारा डायरेक्ट इथं पाणी येतं, ह्या रानात त्या रानात आणि खालच्या पण रानात आपल्या सगळ्या. हे असा विषय केला आहे, त्यामुळे रात्री पाणी सगळं लावून दिले. ते व्हिडिओ नसला बघितलं तर हे झाल्याच्या नंतर ते पण बघा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, तर हा असा विषय केलेला आहे. आता दिवसभरात आता ही तर झाले, आता ही झालं समजा तुकडं, ही आता थोडंसं राहिले अर्धा-1 तासात होईल. आणि हे तुकडे हे काल भिजवलं होता आपण, त्याचं 2-3 सार राहिलेत खालच्या साईडने, आणि ते वरचं तुकडे ती आज राहिले. म्हणजे आज काय करणार आहे, ही खालचं 1-2 सार राहिलेलं, ही सार राहिलेलं, आणि ही झाल्याच्या नंतर वरचं थोडंसं लावणार आहे. आणि मग आज रात्री त्याला काय करणार, आज रात्री त्याला मग जे राहील ते वरच्या तुकड्यात त्याच्या मोकर लावून देणार, म्हणजे विषय संपला. असा विषय हे 2 दिवसात सगळं होते. आता कॅनेलला पाणी किती दिवस सांगता येत नाही. तर खाली ना आपले तूर आणि उडीद आहे, ते पण व्हिडिओ आपण बरेचसे चॅनलवर ते अपलोड केले, ते पण बघा. चॅनलवर व्हिजिट नक्की करा भावानो. तर ती सगळं हे आहे. तर ती खुरपायचं झालं, ती खुरपायचं झालं की लवकर तर त्याच्यावर बी पाणी लावू. कॅनेलला किती दिवस राहते काय राहते सांगता येत नाही, असा विषय. तर चला तुम्हाला दाखवतो सगळं विषय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, सगळं ओकेमध्ये करा. आणि तुमचं स्वागत पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. आणि हा व्हिडिओ संपलेला नाही, थांबा थोड्या वेळ अजून दाखवतो काय बरंच. आता थोड्या वेळाने पहिलं तुकडं झालं, दुसरं झालं, हे तिसरं. आता हे तिसऱ्या पाणी चालू केलं. तिथं अडचणीत कॉफी गवत उगावलं, त्यांना काही इकडं मारलं नव्हतं त्यामुळं. तर हे असेल. आणि खालचा कॉस्ट बंद करायला गेलं, सगळं भिजलं झालं सगळं. पाठीमागून टाकून सगळी ओली झाली, सगळा रहा झाला. तिसरं ह्याच्यावर लावलं. आता वाजले आता जवळपास 3 वाजता ह्याच्यावर लावले. आता 6-6:30 वाजेपर्यंत एवढं होईल तेवढं बघू. आणि 6:30 वाजता रात्रीच्या सारखं 5-6 साऱ्या पाणी लावून द्यायचं आणि घरी मिळायचं. आता काय करायचं, तासभर थोडं निवांत बसतो, मोबाईल आपलं हे करतो, गेम खेळतो. PUBG जिंदाबाद, सुटीच नाही, धाडा गेम खेळतो. त्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावतो. तुम्ही मोबाईल का चार्जिंग लावतो. तर ही पॉवर बँक आणलं आहे खिशात, वायरलेस आहे त्यामुळे काही विषय नाही. तर वायरलेस आहे, सॅमसंगचं आहे ते ओरिजिनल.
त्याच्यामुळं ती वायरलेस पॉवर त्याला लावू थोड्या वेळ, हे 4 वाजता 1 तासानंतर, आणि मग थोडीशी चार्जिंग होईल. ठीक आहे, तिकडं जातो आता थोड्या वेळ बसतो खाली जाऊन. ठीक आहे,